आयुष्यामध्ये काम करीत असताना आपापल्या परीने प्रत्येक जण समाजकारण, राजकारण, अर्थकारण करीत असतो. परंतु कैलासवासी हनुमंतराव साहेबांनी आम्हाला संस्कार दिले की आयुष्यामध्ये आपण ज्या समाजातून येतो, ज्या समाजामुळे आपलं अस्तित्व असतं, त्या समाजाचं ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला फेडता आलं पाहिजे. आमदार फंडातून अनेक कामे होत असताना परंतु वैयक्तिक काम करण्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारे महत्त्व असतं. भाळवणीतील पीरबाबांच्या दर्ग्यामधील पाण्याचा प्रश्न मिटला याचं खूप समाधान असल्याचं राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी सांगितलं. भाळवणी तालुका खानापूर येथील सय्यद राजा सय्यद बादशाह दर्गा परिसरामध्ये लोकमान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 15,000 लिटरच्या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की राजकारणामध्ये अनेक लोक आम्हाला भेटत असतात, अनेक कामं सांगत असतात, परंतु अशी कामं आपल्याला करता आली पाहिजेत, जी मतावरून नाही तर मनापासून करायची संधी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. खरे तर दर्गा परिसरामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दर्ग्याला लागूनच कब्रस्तान असल्यानं मयत झाल्यानंतर हातपाय धुण्यासाठी सुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या निमित्ताने सर्वच प्रश्न आपण निकालात काढले. भाऊ आमदार असताना दर्ग्याच्या संरक्षण भिंतींचा प्रश्न समोर आला होता. काही कारणामुळे ते काम राहून गेले. त्यामुळे मनामध्ये काहीतरी काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे आपण पाण्याच्याही टाकी उभा करू शकलो. सय्यद राजा सय्यद बादशाह दर्गाच्या पीरबाबांची जर इच्छा असेल तर येणारा आमदारकीचा पहिला निधीसुद्धा आपण येथेच खर्च करायचा हे सुद्धा आपण या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. हे सर्व देणारा तो देत असतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते केशवांना पाटील, माननीय पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, चेअरमन मोहन धनवडे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव शिंदे, सरचिटणीस इब्राहिम मुल्ला, हिमजुर रहमान मुल्ला, सागर सूर्यवंशी, सदाशिव शिंदे, अमोल माळी, जयसिंग शिंदे, धनाजी सावंत, अलाउद्दीन मुजावर, इलाही मुजावर, अजम मोमीन, खलील मुल्ला, सचिन चव्हाण, पोपट सूर्यवंशी, दस्तगीर मोमीन, सदाशिव माळी, मधुकर काकडे, धनाजी नलवडे, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, कार्यकर्ते, सर्व मुजावर समाज यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अशी काय कामं असतात की त्याच्यामध्ये मतावरती नाही तर माणसाच्या मनावरती परिणाम झाला पाहिजे, ह्यासाठी काय कामं करायची असतात. तसं हे काम करायची संधी, या पाण्याच्या टाकीचं हे काम करायची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. आणि मला सुद्धा वाटलं होतं की इतक्या कमी वेळेत इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि तुम्हाला पाहिजे असं, कारण बऱ्याच वेळा काम करून गेल्यानंतर ते असंच राहिलं, ते नळ बसवत नाही, त्याला धूत कलर दिला, ते लिकेज झालं, पाणी झिरपते, बरत अशा काही गोष्टी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.